अष्टमी नवमीला आपल्याकडे कन्याभोजन केल्या जाते. अशी मान्यता आहे की 9 कन्या म्हणजे 9 देवीचे स्वरूप असतात आणि अशा 9 कन्या 9 देवीचे स्वरूप आपल्या घरून जर पोट भरून जेवून जाईल तर आपल्याला आशीर्वाद तर नक्कीच लाभेल. त्याचबरोबर आपल्या घरात सुख समृद्धीही नांदेलच नांदेल. तर आज मी 9 कन्या भोजनासाठी सात्विक अशी थाळी बनवलेली आहे. त्यात चणे, हलवा आणि पुरीची रेसिपी बनवलेली आहे. हलवा अगदी बॅलन्स आहे, म्हणजे एकदम गोड पण नाही आणि एकदम फिक्का पण नाही, अगदी चविष्ट असा एक एक दाणा मोकळा. आणि चण्याची भाजी ज्यात कांदा लसूण न वापरता सुद्धा एकदम चविष्ट. तुमच्या घरच्या 9 कन्या 9 देव्या पोट भरून जेवतील आणि त्याचबरोबर तुम्हाला सुख समृद्धी संपत्तीचा भरपूर असा आशीर्वाद देऊन जाईल. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले इथे आपण भाजीसाठी वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मी कोथिंबीर घातलेला आहे, आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि 1 टमाटर घालून वाटून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे कुकर ठेवलेला आहे, त्यात 2 माप तेल घातलं आहे. 1 चमचा राई जिरं घालून घेतलेला आहे. व्यवस्थित राई जिरं तडतडलं की इथे खडे मसाले घालून घेतले. कलमी, मिरी, लवंग, विलायची आणि तेजपान घातलेलं आहे. तुम्ही मोठी विलायची, कर्णफूलसुद्धा घालू शकता. शक्यतो कर्णफूल घालू नका, कारण की त्याच्याने थोडी टेस्ट जास्त जर झालं तर टेस्ट बिघडायची भीती असते. त्यानंतर इथे जे वाटण वाटलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे मी आणि याला तेलात अगदी 2-3 सेकंद परतून घ्यायचं आहे. म्हणजे अद्रक कोथिंबिरीचा जेवढाही कच्चा फ्लेवर आहे, टमाटरचा कच्चा फ्लेवर आहे, तो निघून जातो. त्यानंतर इथे मी मोठे मोठे टमाटरचे तुकडे टाकलेले आहेत. 2 टमाटर कापून टाकलेले आहेत. ऑप्शनल आहे, मला आवडतात म्हणून मी घातले आहे. त्यानंतर थोडीशी हिंग घालून अगदी 2 सेकंद परतून घेतलेलं आहे. आता त्यानंतर इथे सुके मसाले घालायचे आपल्याला. त्यात अर्धा चमचा हळद. तिखट जास्त करायचं नाही आहे, कारण की 9 कन्या म्हणजे छोट्या छोट्या मुली जेवतात तर त्यांना तिखट नको लागायला, म्हणून मी इथे 1.5 चमचा तिखट घातलेलं आहे. हे तिखट फार तिखट नाही आहे, फक्त रंग खूप सुरेख येतो. त्यानंतर इथे घातलेला आहे 1 चमचा धने पावडर घातलेला आहे. मिक्स करून घेतलेला आहे छान व्यवस्थित, म्हणजे सुक्या जे आपण घातलेले आहेत मसाले ते सुद्धा त्याचा कच्चा फ्लेवर निघून जातो. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर रात्रभर भिजत घातलेले चणे ते सुद्धा घालून घेतलेले आहेत आणि याला पण 2 सेकंद छान फिरून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. तर बघा किती मस्त रंग असा सुरेख दिसतो, त्यापेक्षा भारी लागतात खायला तर खूपच चविष्ट. त्यानंतर 1 चमचा इथे कसुरी मेथी घातलेली. कसुरी मेथी आवर्जून घाला, त्याच्याने चण्याचा जो टेस्ट येतो, सुगंध येतो, खूप छान असा लागतो. बघा किती मस्त दिसत आहेत, दिसायलाच एवढे सुंदर दिसत आहेत, तर खायला तर मजाच येते. त्यानंतर इथे रस्स्यासाठी मी 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं रस्सा करायचा असेल किंवा थोडी सुक्की करायची असेल त्यानुसार तुम्ही पाणी घाला. तर मी इथे 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. मला जास्त रस्सा पण करायचा नव्हता म्हणून मी जास्त पाणी घातलेलं नाही आहे. तर इथे मी आता पाणी घालून घेतलं आहे. कुकरचं झाकण लावलं आणि याला 5 शिट्ट्या येऊ द्यायच्या. त्यानंतर 5 मिनटं मंद आचेवर होऊ द्यायचं. तर मी कुकर दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर केला आहे, शिफ्ट केला आहे. त्यानंतर आता त्या गॅसवर मी हलवा बनवते आहे. तर 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. 1 वाटी रवा. रव्याचं प्रमाण तुम्ही ज्या वाटीने घ्याल त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे, म्हणून कुठली 1 वाटी प्रमाणासाठी करून घ्यायची. अगदी मंद आचेवर याला थोडासा गोल्डन ब्राऊन रंग येतपर्यंत भाजायचं आहे. एकदम पांढरा वगैरे नको, म्हणून पांढरा जर असेल तर भरपूरदा कच्चा असा वाटतो, म्हणून थोडासा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा. सोबतच आपल्याला काजू बदामसुद्धा सोबतच घालायचे आहे, म्हणजे रव्याबरोबर हे सुद्धा छान भाजले जातात आणि त्याचा फ्लेवरसुद्धा रव्याला लागतो. इकडे बघा कुकरच्या शिट्ट्या व्हायला लागलेल्या आहेत आणि इकडे रवा पण मी मंद आचेवर भाजत आहे. सोबत पुरीसाठी मी पीठसुद्धा मळून घेते. जेवढ्या पुरी करायची आहे तेवढी पीठ घेऊन घ्यायचं गव्हाचं. त्यात चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. तुम्हाला तेलाचं मोहन घालता येत असेल तर ते सुद्धा घाला, मी घालत नाही आहे. त्यामुळे आणि थोडं पाणी घालून घट्ट असं भिजून घ्यायचं. आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा घट्ट असते पुरीचं डो. तर इकडे बघा रवा पण छान ब्राऊन झालेला, म्हणजे गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता यात साखर घालायची आहे. तर ज्या वाटीने मी प्रमाण घेतलं होतं रव्याचं त्याच वाटीने 1 वाटी साखर घातलेली आहे, त्यापेक्षा थोडी कमी घातलेली आहे, म्हणजे तो एकदम गोड होत नाही, अगदी व्यवस्थित असा छान शिरा लागतो हा. तर आता याला 2 मिनटं तसंच परतून घेतलं आहे. पाणी नाही घातलेलं आहे. पाण्यासाठी तीच वाटी वापरायची आपल्याला, अगदी परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं
आता ज्या वाटीने आपण साखर आणि रवा घेतलेला आहे, एक वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, तर आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे. ती इथे छान मी साखर मिक्स करून घेतलेली आहे, थोडा वेळ परतून घेतली 2 सेकंद, त्यानंतर आता पाणी घालते. तर त्याच वाटीने 2 वाटी मी पाणी घालणार. परफेक्ट असा तो कोरडा होत नाही, अगदी एक एक दाणा फुलतो. आणि सोबत मी अर्धा वाटी यात दूध घालते. दुधाने काय होतं, रवा खूप छान फुलतो आणि एक एक दाणा मोकळा होतो, म्हणून मी इथे अर्धा वाटी दूधसुद्धा घातलेलं आहे. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरीही चालेल. तर इथे आता अर्धा वाटी मी दूध घालून घेते आहे, म्हणजे माझा जो शिरा आहे तो खूप छान चवीला तर लागेलच, त्याचबरोबर त्याचा एक एक दाणा छान मोकळा आणि मुलायम असा होणार. तर आता मी याला बाजूला करते आहे आणि इकडे या हलव्याला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आहे आणि त्या गॅसवरती मी पुऱ्या करून घेते आहे. तर आता कुकर पण होते आहे, इकडे शिरा पण होते आहे, त्याचबरोबर इकडे आता पुऱ्या पण करून घेते. अगदी अर्ध्या तासात हे झटपट असं आपल्याला कन्याभोजनचं जेवण तयार होतं. तर इकडे पीठ मुरलेलं होतं, त्याला मी छान मळून घेतलेलं आहे. आता गोळे करून छान अशा पुऱ्या करून घेते आहे. खूप चविष्ट असं जेवण होतं. तर असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि याला आता छान मस्त पुऱ्या करून तळून घेणार. तर आता याला मी तळून घेते पूर्ण पुऱ्या आणि सर्व करते बाकीचं जेवण. तिकडे बघा हलवा पण झालेला आहे, मस्त असा एक एक दाणा फुललेला आहे. मिक्स करून घेते एकदा, एकूण एक बघा किती छान असा दिसतोय. तर आता इकडे भाजी पण झालेली आहे, कोथिंबीर घालून घेते आहे आणि आता सर्व करते आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन छान छान रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर इथे भाजी झालेली आहे, चणेसुद्धा छान सॉफ्ट झालेले आहे. जास्त रस्सा पण केलेला नाही आहे, जास्त रस्सा केला तर ती भाजी तेवढी खास लागत नाही, म्हणून जास्त मी रस्सा केलेला नाही आहे. तर इथे मी सर्व करून घेते. मस्त चण्याची भाजी, शिरा आणि पुरी जबरदस्त असं वाटेल. तर यावेळेस नक्की करा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपी, तोपर्यंत बाय.